पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्कमधील धान्य गोदामांमध्ये होणार आहे। मतमोजणी परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघातही मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे। डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुलाच्या बंदिस्त सभागृहामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 29 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे। 600 प्रशिक्षण घेतलेले निवडणूक कर्मचारी तसंच 450 पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असणार आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय। मतमोजणीची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे। तसंच ही तयारी निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडते आहे। तर सुरक्षिततेच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या होणाऱ्या मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली। ज्यावेळेस मतमोजणीसाठी ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते, मतमोजणीसाठी टेबल्स तयार केले जातात आणि त्याच पद्धतीने तालीम करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। हा निकाल रांजणगाव MIDC मधील राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये असणार आहे। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। परभणीमध्ये मतमोजणीची तयारी निवडणूक आयोगाकडून पूर्ण झालेली आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मतमोजणी केंद्र उभारण्यात आलंय। एकूण 98 टेबलवर मतमोजणी होणार आहे। 31 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाईल। तसंच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। 14 टेबल हे पोस्टल मोजणीसाठी तर विधानसभा निहाय मतमोजणीसाठी 20 टेबल ठेवण्यात आले। मतमोजणी एकूण 19 फेऱ्यांमध्ये होणार असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला। यवतमाळमध्ये मतमोजणीची प्रक्रियेची तयारी आयोगाने पूर्ण केली आहे। दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी होणार असून 800 कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। 6 ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून एकूण 30 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। लातूरमध्ये लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। एकूण 28 फेऱ्यांमध्ये 84 टेबलवर ही मतमोजणी पार पडणार आहे। मतमोजणीसाठी 470 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। तसंच मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आली आहे। अहमदनगरच्या MIDC मधील वखार महामंडळ या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। अहमदनगर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 450 तर शिर्डी मतदारसंघासाठी 410 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। तसंच पोलिसांचा एक तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी अकोला प्रशासनही सज्ज झालंय। MIDCतल्या महाराष्ट्र वखार महामंडळ इथं उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 28 फेऱ्या होणार आहेत। अकोल्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तिरंगी लढत आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मतमोजणीसाठी 2500 कर्मचारी तैनात करण्यात आले तर सुरक्षिततेसाठी 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला। जालन्यामध्ये प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरातील MIDC मधील सरस्वती ऑटो कॉम्पोनंट कंपनीमध्ये ही मतमोजणी होणार आहे। 6 विधानसभा मतदारसंघानिहाय प्रत्येकी 14 असे 84 टेबल असून 1300 कर्मचारी तैनात करण्यात आले। गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय। कृषी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये एकूण 97 टेबलवर मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी 500 कर्मचारी तसंच सुरक्षा यंत्रणा सुद्धा तैनात करण्यात आली। नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली। नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 23 ते 26 फेऱ्यानंतर अंतिम निकाल हाती येणार आहेत। यावेळेला कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। जळगाव जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा जास्त उपद्रवी लोकांना 3 दिवसांसाठी जिल्ह्याच्या बाहेर पाठवल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। उद्या पार पडणाऱ्या लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय। मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे।